गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा मोक्षमूलं गुरुर्कृपा उपासनेला दृढ चालवावे भूदेवे संथासी सदा नमावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे सर्वामुखी मंगल बोलवावे। या ठिकाणी उपस्थित संत महात्मा माता बहीणजी बालबालिका सासंगत या ब्रँचचे मुख्य महात्मा सलगरजी त्याचबरोबर सासंगताच्या संगती आलेले सर्व संत महापुरुष माता बहीणजी। कारण सासंगत वेळ कमी आहे, सगळ्यांची नावं घ्यायची म्हटली की अर्धा तास लागेल। जे सासंगत इथं उपस्थित आहेत नाहीत सर्वांच्या चरणी दास पामराचा कोटी कोटी धन्यवाद एवं नमस्कार मोठ्या प्रेमाने बोलूया। सासंगत दासची प्रथमच सेवा सासंगत या ठिकाणी सद्गुरू मातांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी लागलेले आहे आणि तोही योगायोगा सासंगत माताजींचाच आदेश होता की आजच्या दिवशी भक्त पर्व दिवस हा कार्यक्रम प्रत्येक ब्रँच लेवलला सासंगत साजरा करायचा आहे। आमचा सकाळी 6 ते 7 झाला। प्रेमाने बोला सासंगत। आणि जसं महात्माजींनी सांगितलं की महात्माजींचा फोन महिना सव्वा महिना सासंगत येत होता, महाराज काय पण करायला लागतंय, पण सासंगत जी प्रोसिजर पूर्ण करायला लागत होती, सासंगत 2 सेक्टर 2 झोनल यांच्या परमिशन घेऊन मग सासंगत दास या ठिकाणी आज तुमच्या सेवेला सासंगत या ठिकाणी उपस्थित आहे। खरोखर सासंगत ही केवळ सद्गुरूची कृपा आहे सासंगत। म्हणून सासंगत तुम्हा कर्मयोगी संत महापुरुषांचे दर्शन या ठिकाणी करण्याचं सौभाग्य प्राप्त होतंय। आज खऱ्या अर्थानं सासंगत भक्ती पर्व, कारण सासंगत भक्ती आपण सर्वजणच करतो, पण सासंगत ती कुठल्या पद्धतीने सासंगत करायला पाहिजे। कारण संत सांगतात की सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, भक्ती म्हणते तू चाल पुढे, संसार म्हणतो तू हे इकडे, सांगा मी काय करू, भक्ती करू की पोट भरू। सासंगत चिंतनाचा विषय आहे। कारण भक्ती करायचं म्हटलं तर सासंगत तुम्हाला अनुभव आहे त्या गोष्टीचा, बऱ्याच गोष्टीचा महाराज त्याग करावा लागतो भक्ती करताना, वेळेचा त्याग करावा लागतो सासंगत, पैशाचा त्याग करावा लागतो, पै पाहुणं सासंगत या गोष्टीचा त्याग करावा लागतो, कुठं आलं गेलं सासंगत सत्संग दिवशी इथे आपल्याला यावं लागतं, अनेक गोष्टीचा त्याग करावा लागतो, त्यावेळी सासंगत भक्ती होते। मग सासंगत एवढं सगळं करून पण सासंगत जर आपल्याला भक्ती साध्य नाही करता आली तरी सासंगत जीवनामध्ये दुःख येतं। मग आपण सहज म्हणून जातो की मी एवढे दिवस सासंगत महात्मा सांगत होते भक्ती करत होतो, सत्संग करत होतो, तरी पण सासंगत माझ्या जीवनामध्ये दुःख आहे, कष्ट आहे, क्लेश आहे, अडचणी आहे। कारण सासंगत ती माया आहे, ती माया कधीही सासंगत पूर्णत्वाला नेत नाही सासंगत। कारण मायेमध्ये दुःख असतं आणि सासंगत परमार्थ हा आनंदी असतो सासंगत। कारण भक्ती म्हणते तू चाल पुढे, संसार म्हणतो तू हे इकडे, आणि संसारामध्ये दुःख कष्ट असल्यामुळे सासंगत आपल्याला किती जरी केलं, संसाराचे मोठे कोडे महात्मा मग सांगून गेले, अनिल तितके होते थोडे सासंगत। संसारात सासंगत एखादी गोष्ट पूर्ण केली की सासंगत दुसरी सासंगत त्या ठिकाणी उभा असते, आणि सासंगत दुःख हे दुःखमय जीवन सासंगत जगत असतो, त्यावेळी सासंगत संत महापुरुष आपल्याला चेतन करत असतात। प्रेमाने बोला। एक सद्ग्रस्त होता आणि आमच्या इकडलं सांगतो, पुण्यात सासंगत तो गेलेला होता, ग्रामीण भागातला होता, आणि पुण्यात सासंगत ड्रायव्हिंग करत 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 सासंगत पुण्याला गेला होता, 4 व्हीलर होती, आणि सासंगत त्या ठिकाणी गेल्यानंतर सासंगत तुम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये ट्रॉफिक जाम असतं, सासंगत फुल असतं, आणि सासंगत तो ट्रॅफिक मध्ये अडकला सासंगत।
त्याला इतका राग आला की सासंगत तो गाडीचा हॉर्न वाजवायला लागला. कोणी सासंगत त्याला साईड द्यायला तयार नाही. सारं पूर्ण सगळीकडे सासंगत जाम झालेलं होतं. सासंगत काय करावं त्याला कळलं. सासंगत मनातल्या मनात फुटफुटायला लागला. सासंगत राग यायला लागला, दोष यायला लागला. सासंगत तिरस्कार व्हायला लागला. सासंगत काय म्हणून आलो म्हणून सासंगत तो गाडीतून उतरला, बॉनेटवर गेला. बॉनेटवरनं सासंगत गाडीच्या हुडावरती गेला आणि सासंगत जाऊन बघतोय तर काय सगळीकडे सासंगत गाड्या लागलेल्या होत्या आणि याची पण सासंगत गाडी मध्ये लागलेली होती. त्याला वाटलं सासंगत माझ्यामुळं पण सासंगत कोणाला तर वेळ होतोय. मी पण सासंगत त्या ट्रॉफिकचाच भाग आहे. मी पण एक त्या गर्दीमध्येच येऊन थांबलेला आहे. मग सासंगत सासंगत त्याचं खायला लागलं. त्यावेळेस सासंगत तो टपावरनं खाली उतरला. सासंगत गाडीमध्ये जाऊन बसला, स्टेअरिंग वरती बसला. सासंगत दार ओढलं सासंगत आणि सासंगत गाणी लावली. गाण्याचा आनंद घ्यायला लागला. सासंगत जे सासंगत दुःख होतं, कष्ट होतं, सासंगत तो येऊन गाण्याचा आनंद घ्यायला लागला. सासंगत शांत बसला. सासंगत हळूहळू सासंगत ट्रॉफिक कमी झालं, निघून गेलं. सांगण्याचा भावार्थ काय आहे? संसार पण असाच आहे. संसार पण असाच. आम्हाला वाटतं सासंगत माझ्या जीवनामध्ये किती दुःख आहे, मलाच किती कष्ट आहे, मलाच किती त्रास आहे. सासंगत हे मला सगळं कसं भोगायला आलं. सासंगत दुसरं कोण नव्हतं काय? सासंगत सगळ्यांचं असंच असतं. सासंगत महात्मा म्हणतात की ज्याचं याड त्यालाच बरं. प्रत्येकाला सासंगत वाटतं की मला जास्त त्रास आहे, मला जास्त कष्ट आहे, मला जास्त दुःख आहे. ही भावना सासंगत प्रत्येकाची असते. पण सासंगत प्रत्येकाच्या जीवनामध्ये सासंगत संसारामध्ये हे दुःख असतं. सासंगत मग संत महापुरुष सांगतात काय? सासंगत या सत्संग रूपी शाळेमध्ये येऊन जर आम्ही या ठिकाणी बसलो, जसं की तो सासंगत गाडीतनं टपावरून उतरला, गाडीमध्ये गेला, सासंगत गाणी लावली, तसं सासंगत तिथं आल्यानंतर, सासंगत सत्संग मध्ये आल्यानंतर सासंगत आम्हाला सासंगत जे दुःख आहे ते सासंगत नाहीसं होतं. सासंगत नाहीसं वाटतं. सासंगत जरी असला, कारण सासंगत संत म्हणतात की भोग हा प्रारब्धाचा, हरी कृपेने त्याचा नाश झाला. जीवनामध्ये दुःख येणार, कष्ट येणार, क्लेश येणार, जीवनामध्ये चढ उतार येणार, सगळ्या गोष्टी होणार. पण सासंगत जर मी गुरुचा आधार घेतला, मी सासंगत जर सत्संगाचा आधार घेतला, तर सासंगत ते सगळं नाहीसं होतं. आणि सासंगत मला एक आनंदी, प्रसन्न असं सासंगत वातावरण होतं. सासंगत मला समाधान वाटतं. सासंगत कधी ज्यावेळी सासंगत सत्संगामध्ये समर्पित भावनेनं सासंगत जीवन जगेल, त्यावेळी सासंगत येणारं दुःख ही सासंगत मला नाहीसं वाटतं. सासंगत काही त्रास त्याचा जाणवत नाही. सासंगत जसं की आपण म्हणतो ना, सासंगत गळ्यावरनं नखावर जातं, तसं सासंगत ही सद्गुरूची कृपा झाली तर सासंगत आमच्या आयुष्यातलं दुःख सासंगत थोडं सासंगत कमी होत जातं. आणि सासंगत आलं तरी सासंगत मला त्याचं काही वाटत नाही. सासंगत कारण प्रभू रामचंद्र सासंगत स्वतः देव अवतार होते, त्यांना पण सासंगत वनवास भोगावा लागला. सासंगत ते म्हणले नाहीत मी देवाचा अवतार आहे, मी का वनवासात जाऊ. नाही, सासंगत भोग सासंगत भोगून संपवले. सासंगत तसं सासंगत जीवन जगत असताना तुम्ही आम्ही पण सासंगत येणारे भोग सासंगत या परमात्म्यावरती समर्पित केले, समर्पण केले, तर सासंगत आम्हाला त्या भोगाचं काही वाटत नाही. सासंगत म्हणून सासंगत महात्मा कोणतर मगाशी म्हणत होते की सासंगत या मनाला सासंगत या मायापासून अलप्त करायचं असेल तर तुकाराम महाराजांनी सासंगत अभंग सांगितला. सासंगत गायला नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासाव्या, काळाची बावडी पडेल बा जेव्हा, सोडवे ना तेव्हा माय बाप, पाठीची बहीण, सेजेची कामेनं दूर राही. सासंगत मनाला उपदेश करताना सासंगत तुकाराम महाराज म्हणतात की नको नको मना गुंतू माया जाळी, की म्हटले या माया जाळामध्ये सासंगत या मनाला गुंतवू नका म्हटले. सासंगत कारण ज्यावेळी सासंगत हा काळ येतो किंवा एखादं संकट सासंगत आमच्यावरती येतं, त्यावेळी सासंगत आपल्याजवळ कोणीही नसतं. महाराज कोणीही नसतं. सासंगत बऱ्याच जणांना अनुभव आले असतील. सासंगत ज्यावेळी सासंगत आपलं चांगलं चाललेलं असतं ना, त्यावेळी सगळे सासंगत जसं की गुळाला मुंगळ्या लागतात ना, तसे सगळे सासंगत आपल्या अवतीभोवती असतात. सासंगत दास कोणावरती टीका करत नाही, पण सासंगत हकीकत आहे की सासंगत ज्यावेळी सगळं चांगलं असतं, व्यवस्थित असतं, त्यावेळी सासंगत पै पाहुणे शेजा पाजारी सासंगत मांडलेले जवळचे लांबचे सगळे सासंगत आमच्या संग असतात. पण ज्यावेळी सासंगत आमची परिस्थिती ढासळली किंवा सासंगत आम्ही एखाद्या वेळी अडचणीत असतो ना, त्यावेळी सासंगत आम्हाला खरं कळतं. सासंगत आमच्या समोर
जसं की गुळाला मुळे लागलेले असतात ना, त्यावेळी तसे सासंगत असतील सिथे तर जमतील होतील. सासंगत अशी अवस्था असते. म्हणून सासंगत तुकाराम महाराज त्यावेळी सांगितले की सासंगत नको नको म्हणा, गुप्तू माया जावे. काळाला जवळ ग्रासाव्या, काळाची बा उडे पडेल बा जेव्हा, सोडवे ना तेव्हा मायबाप. अहो ज्यानं जन्म दिलाय ना ते आईबाप पण सासंगत सोडवत. नवे नवे तर सासंगत आपल्या पाठीवरती धावून आलेली बहीण पण सासंगत आपल्याला अनेक सोयरे भले भले, देशीचा तो चौधरी अनेक सोयरे भले भले. नवे नवे देशीचा राव सुद्धा ज्याच्याकडे सासंगत सगळी सत्ता आहे तो पण सासंगत आपल्या अंतिम क्षणी सासंगत काही करू शकत. तुका म्हणे तुझं सोडवे ना कोणी एका चक्रपाणी. म्हटले जर तुला सोडवायचं असेल, तुला जर सुखी करायचं असेल तर सासंगत या प्रभू परमात्म्याचा, जसं महात्मा सांगत होते की एकाचा आधार घेऊन सासंगत आमची सुटका होते. मग सासंगत आम्ही विचार करायचा, एकाचा आधार कधी घेतलाय का आणि घेतोय का? ज्यावेळी सासंगत खऱ्या अर्थानं आम्ही समर्पित भावनेनं, सासंगत पूर्ण समर्पण सासंगत सद्गुरूच्या चरणावरती होईल, त्यावेळी खऱ्या अर्थानं सासंगत आम्ही या एकत्वाचा आधार घेणार. जोपर्यंत आम्हाला समर्पण होता येणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं सासंगत मला एकत्वाचा आधार घेता येणार नाही. सासंगत मुलगी असते महाराज, घरामध्ये जन्माला येते. प्रेमाने बोला, कळते ना मराठी सगळ्यांना? काय माहित महाराजांनी बोलवून घेतले, पुढल्या कधी बोलवायचं नाही त्यांचा विषय. प्रेमाने बोला. घरामध्ये सासंगत मुलगी जन्माला येते. किती सासंगत त्या मुलीवरती आई वडिलांचं प्रेम असतं महाराज. आई वडिलांचं प्रेम असतं, भावाचं प्रेम असतं. सासंगत ती मोठी होते, सासंगत शाळेमध्ये जातात, मित्र मैत्रिणी सासंगत भेटतात, सासंगत कॉलेजमध्ये जातात, सासंगत कॉलेजमध्येही सासंगत मित्र मैत्रिणी होतात. सासंगत हळूहळू सासंगत ती मुलगी मोठी होते. घरामध्ये सासंगत लाडाने वाढलेली असते. सासंगत सगळ्यांचा विश्वास, सगळ्यांचा जीव सासंगत त्याच्यावरती असतो. नवे नवे तर सासंगत काय पाहिजे, हवं नवं ते सगळ्या गोष्टी सासंगत त्या मुलीला सासंगत त्या ठिकाणी बघत असतात. आणि सासंगत खऱ्या अर्थानं ज्यावेळी सासंगत ती मुलगी मोठी होते त्यावेळी खऱ्या अर्थानं सासंगत, प्रेमाने बोला, काय होत नाही तुम्ही तिकडे बघू नका, गुरु करून घेते व्यवस्थित, इकडे फक्त पुढे बघा. प्रेमाने बोला. सासंगत मुलगी मोठी होते आणि ज्यावेळी ती 17-18 वर्षाची होते त्यावेळी खऱ्या अर्थानं सासंगत बघाबघी, सासंगत पै पाहुणं सासंगत त्या ठिकाणी येतात आणि प्रेमाने बोला. आणि त्या मुलगीचं सासंगत लग्न ठरतं. लग्न ठरल्यानंतर सासंगत ना ओळख ना पाळख सासंगत एका अनोळखी सासंगत पुरुषाबरोबर सासंगत त्या मुलीचं लग्न होतं. सासंगत 2 मिनिटांमध्ये, पाणी द्या फक्त, काय होतं, प्रेमाने बोला. सासंगत 2 मिनिटांमध्ये, मागं बघा नका, प्रेमाने बोला. सद्गुरुमाता सुदीक्षा देवजी महाराज की जय. सासंगत 2 मिनिटांमध्ये सासंगत त्या अनोळखी पुरुषाबरोबर सासंगत ती मुलगी सासंगत सगळं टाकून सासंगत जात. ना सासंगत दिलेलं जन्म घातलेले आई वडील, सासंगत भाऊ बहीण मित्र मैत्रिणी, सासंगत सगळ्या गोष्टीचा त्याग करते. काय करते? सगळ्या गोष्टीचा त्याग करते. आणि 2 मिनिटांमध्ये सासंगत, ज्याचं ना ओळख ना पाळख, सासंगत 2 मिनिटांबरोबर सासंगत त्याच्याबरोबर जाते. किती मोठं समर्पण आहे, किती मोठं समर्पण आहे सासंगत. ज्यांनी लहानाचं मोठं केलं, ज्यांनी वाढवलं सासंगत, नवे नवे अंगा खांद्यावर घेऊन खेळवलं, त्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून सासंगत, ना ज्याचा तो कसा आहे काय करतोय याचा ना पता ना काय, सासंगत असं समर्पण सासंगत आमचं भक्तीमध्ये पाहिजे. प्रेमाने बोला. असं समर्पण सासंगत माझं भक्तीमध्ये पाहिजे. सासंगत जसं सासंगत या माऊली सासंगत सगळं टाकून
तिथे गेल्यानंतर काय होणार आहे सासंगत, तिथं माझ्या आवडीनिवडीचे पदार्थ असणार आहेत ना नसणार आहेत, खायला मिळणार आहे नाही मिळणार आहे, या कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही. सगळं टाकून जिथल्या तिथं सासंगत ही जशी सासरी निघून जाते ना, तसं सासंगत माझं जीवन सासंगत भक्तीमध्ये झालं. सासंगत मी काय कर्म केले, सासंगत माझ्या जीवनामध्ये काय त्रास आहे काय नाही, सासंगत सगळं एकदा सर्वस्व सासंगत गुरुचरणावरती समर्पित होऊन मी शुद्ध भावनेनं जर सासंगत गुरुला शरण गेलो ना, तो परमात्मा सासंगत आपला होतो, तो परमात्मा सासंगत आपला होतो. आणि अशा भक्ताला सासंगत गुरु काय करतो, आपण असारखे करीत तात्काळ नाही काळ वेळ तयाला आपल्या सारखं सासंगत गुरु सासंगत करून टाकतो. काही अडचण सासंगत त्या ठिकाणी येऊन देत नाही, सासंगत कसलंही दुःख सासंगत त्या ठिकाणी येऊन देत नाही. प्रेमाने बोला. सासंगत एक राजा होता आणि राजानं सासंगत राज दरबार भरवलेलं होतं आणि सासंगत गावामध्ये दौंडी दिलेली होती की सासंगत अमुक अमुक 14 तारखेला सासंगत आपल्या नगरीमध्ये प्रदर्शन भरवणार आहे आणि सासंगत ज्याला पाहिजे ती प्रत्येकाने एक एक वस्तू सासंगत त्या ठिकाणाहून घेऊन जायची आहे. फक्त सासंगत जी गोष्ट नेणार आहे ती एकच न्यायची आहे. सासंगत ज्या गोष्टीवरती हात ठेवणार आहे ना तेवढीच वस्तू सासंगत आपणाला घेऊन जायची आहे. दौंडी पेटवली, सगळ्या नगरीमध्ये सासंगत दौंडी गेली. हा म्हणता सासंगत 14 तारीख उजडली आणि सासंगत प्रदर्शन भरलं. सासंगत प्रत्येक गोष्टी सासंगत त्या प्रदर्शनामध्ये ठेवलेल्या होत्या. कुठलीही गोष्टीची कमतरता असणार नाही. साध्या सासंगत नांगरापासून सासंगत हिरे नाणे माणिक मोती सासंगत सगळ्या 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 गोष्टी सासंगत त्या ठिकाणी ठेवलेल्या. प्रत्येक जण येत होता सासंगत, प्रत्येकाला जी ज्या गोष्टीची गरज आहे, ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ती गोष्ट सासंगत ते घेऊन सासंगत जायचे. त्या वस्तूवरती हात ठेवायचे आणि निघून जायचे. एक सासंगत शेतकरी होता, सद्ग्रस्त होता आणि सासंगत जमीन विमीन बक्कळ असल्यामुळे सासंगत त्याला बैलजोडी पाहिजे होती. काय पाहिजे होती? प्रेमाने बोला. बैलजोडी पाहिजे होती. पण सासंगत राजाची आठ होती, एकच सासंगत वस्तू न्यायची. मग सासंगत हा चिंतन करत होता, एकच बैल नेऊन करायचं काय? नेली तर 2 न्यायला पाहिजेत तर कामाला येणार आहेत, एक नेऊन करायचं काय? सकाळी सासंगत 10 वाजल्यापासून सासंगत 5 वाजेपर्यंत प्रदर्शन होतं. तो सकाळी 10 वाजल्यापासून आल्यापासून सासंगत पूर्ण इकडं तिकडं फिरत होता. सासंगत राजाचं लक्ष होतं त्याच्यावरती. सासंगत हा कुठल्या गोष्टीवरती हात ठेवत नाही, नेत नाही. सासंगत 4:30 वाजले. सासंगत राजानं त्या शेतकऱ्याला बोलवलं, म्हटले तुम्हाला या प्रदर्शनामधली सासंगत कुठली गोष्ट पटली नाही का, आवडली नाही का, काही कमतरता आहे का? नाही म्हणले राजेसाहेब, सगळ्या गोष्टी जिथल्या तथा आहेत, पाहिजे तसं सासंगत प्रदर्शन भरवलेलं आहे. मग तुम्ही नेत का नाही म्हणले सासंगत. काय गोष्टी तुम्ही काय घेऊन जात नाही? सकाळपासून बघतोय मी तुम्ही निस्ता करता आहात, कुठल्या गोष्टीला हात लावत नाही, सासंगत काय नेत नाही. त्यावेळी सासंगत तो शेतकरी म्हणतोय, सासंगत शेतकरी हुशार असतो. सासंगत म्हणतोय राजेसाहेब हे प्रदर्शन तुम्ही भरवलं? होय म्हणले, मीच भरवले आणि ते पण दौंडी देऊन भरवले. काय म्हणले? मीच भरवलंय सासंगत. मग म्हणले तुम्ही भरवले म्हटल्यानंतर तुम्ही पण या प्रदर्शनामध्ये आहे का म्हणले सासंगत. का म्हणले मी काय असणार नाही, मी पण सकाळपासून इथंच आहे म्हणले सासंगत. मी प्रदर्शन भरवले, मी या प्रदर्शनामध्ये आहे सासंगत. सासंगत 4:45 वाजले होते. त्यानं काय नाही सासंगत येऊन राजाच्या डोसक्यावर हात ठेवला. काय केला? राजाच्या डोसक्यावर हात ठेवला. अहो ज्याचा राजा झाला त्याला बैलच जोडी काय? सासंगत राज्य त्याचं झालं. तसं सासंगत मला आपणाला सासंगत तो देव सासंगत माझा करून घेतला. आपला तो देव एक करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. देव माझा 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 मी देवाचा. सासंगत ज्यावेळी सासंगत राजाच त्याचा झाला, राजियाची करता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. सासंगत अहो ज्याचा राजा झाला ना त्याचं राजच झालं. सासंगत बैलजोडी काय? सासंगत काय पाहिजे तो सासंगत तो घेऊन जाऊ शकतो. तसं सासंगत जर एकदा परमात्मा माझा झाला, सद्गुरू जर माझा झाला, तर सासंगत संसारातले कुठलेही दुःख असू दे, कुठलेही संकट असू दे, सासंगत आम्हाला जसं म्हणतात की संसारातली सुख आहे ना, सद्गुरूच्या हाताखालच्या नखाखालचा जो नख असतो ना, मळ असतो ना, तशी सासंगत ही संसारातली सुख आहे. एवढं सासंगत सद्गुरू परमात्मा सासंगत आम्हाला या ठिकाणी देतो. चिंतन त्या गोष्टीचं करायचं आहे. मग सासंगत आम्ही सद्गुरूचं व्हायचं आहे, देवाचं व्हायचं आहे का सासंगत आम्ही आमचाच हट्ट चालवायचा? हा प्रत्येकाचा चिंतनाचा विषय.
ज्यावेळी सासंगत आम्ही या प्रभू परमात्म्यावरती समर्पित भावनेनं सासंगत शरण जाऊ, त्यावेळी सासंगत हा प्रभू परमात्मा सासंगत आपल्यासाठी, आपल्या भक्तासाठी सासंगत तदक्षणी सासंगत धावून येत असतो. कारण जरी भक्त हे कोट्यानकोटी कुरवाळून धरतो पोटी, मालक त्रिलोकाचा, हा 3 लोकाचा मालक आहे महाराज. आणि याच्या मनामध्ये जर आलं तर सासंगत सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं सासंगत हा प्रभू परमात्मा पुरवतो. फक्त सासंगत आमची अवस्था ती असणं गरजेचं आहे. नाहीतरी सासंगत आमची जर अवस्था बदलली, आमचं मन जर डामाडोल झालं, महात्मा मगाशी नाव घेऊन सांगत होते, सासंगत नवीन असताना प्रेम असतं महाराज. मामा पण सांगत होते सासंगत. आणि जसं जसं सासंगत आम्ही त्याच्यामध्ये संसारामध्ये मुरत जाऊ तसं सासंगत आमचं प्रेम कमी होतं. तसं भक्तीमध्ये पण होतं महाराज. आम्ही ज्या भावनेनं सासंगत पहिलं पाऊल सासंगत मी सत्संगामध्ये ठेवतो ना, त्यावेळी सासंगत माझं श्रद्धा असते, विश्वास असतो, निष्ठा असते, गुरुप्रती सासंगत आदर असतो. आणि जसं जसं सासंगत आम्ही 2-4 वर्षे सत्संग केली की सासंगत आमचा आदर, आमचं गुरुविषयी असणारं प्रेम, सगळ्या गोष्टी सासंगत आमच्यामध्ये कमी होत जातात. आणि सासंगत मग दोष यायला तयार होतो. सासंगत तो इकडं तो तिकडं, सासंगत तो ह्या महात्माजींच्या संग, तो ह्या महात्माजींच्या संग, अशी अवस्था सासंगत आमची होते. म्हणून सासंगत महात्मा नाव घेतलं ना मगाशी, मोठं लांब लचक प्रेमाने बोला, जाता जाता तुम्हाला पण नाव सांगतो. त्यांना वाटून मलाच तेवढे येते, प्रेमाने बोला, प्रेमाने बोला. त्यांच्यावानी काही येत नाही. सासंगत नुकतंच लग्न झालेलं असते. काय झालेलं असते? नुकतंच लग्न झालेलं असते. लय प्रेम असते महाराज, लय म्हणजे लय. सासंगत काय करता येईल, काय सांगता येईल. तुझ्यासाठी वेळ पडली तर मुंडक्यावर एवढं प्रेम असते महाराज. किती लग्न झालेलं असते. आणि माऊलीला सासंगत सगळेजण आग्रहानं सांगतात की बाळ नाव घे. नाव घे म्हटल्यानंतर सासंगत बिचारी नवीन असते, प्रेम पण तेवढंच असते. आणि सासंगत प्रेमामध्ये कधी काय होईल काय सांगता येत नाही. ही बिचारी म्हणते सासंगत सोन्याची सायकल, तिला चांदीच्या तारा. काय? सोन्याची सायकल, तिला चांदीच्या तारा. आमचे राव बसले सायकलवर आणि कलेक्टर घाले वारा. कलेक्टरला तेवढंच काम आहे का सांगा? हिच्या नवऱ्याला वारा घाला. प्रेमात जग आंधळा असते महाराज. तसं सासंगत आमचं गुरुवरती तेवढं प्रेम असणं गरजेचं आहे, तेवढी श्रद्धा सासंगत असणे गरजेचं आहे. पण कसं होते महाराज, पुढे पुढे गेलं तसं दासने सांगितलं ना, त्याच माऊलीला म्हटलं सासंगत एक 40-50 वर्ष संसार झाल्यानंतर नाव घे म्हटल्यानंतर माऊली नाव घेते सासंगत. परत 50 वर्षांना सासंगत, दोघं पण असतात बरं का. परत नाव घेते. जुना झाला वाडा. काय येते काय कोणाला? जुना झाला वाडा, त्याची पडली लाकडं. म्हातारा राहते थोरल्याकडे, मी राहते तशी आमची भक्तीतली अवस्था आहे. आम्ही जर झालो तर तिथे त्या महात्माजींच्या संघ असतोय, ह्या महात्माजींच्या संघ असतोय. मग सासंगत त्या भक्तीला काय अर्थ राहील का? कसं पाहिजे सासंगत भक्तीतलं प्रेम? जसं ज्या दिवशी मी पहिला दिवस सासंगत माझा आठवायचा, ज्या दिवशी सासंगत मी सत्संगमध्ये आलो ना, तो दिवस सासंगत आठवायचा. आणि ती भावना सासंगत निरंतर शेवटपर्यंत टिकली पाहिजे. त्यावेळी खऱ्या अर्थानं सासंगत सद्गुरू माझ्यावरती खुश होतो. त्यावेळी सद्गुरू माझ्यावरती सासंगत खुश होतो सासंगत. म्हणून या आज त्या उचित योगायोग सासंगत सेवा तर आधीच 1 महिना लागलेली होती. आणि त्या सद्गुरू सासंगत भरीसभर सासंगत भक्ती पर्व दिवस साजरे करण्याचे आदेश सासंगत आज दिले. आणि सासंगत सर्व संत महापुरुषांचं दर्शन सासंगत या ठिकाणी करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं.